तर आपण यांनाच मुलगी बघण्यासाठी जातोय. तर त्यांनी आज पूर्णपणे आंघोळ केलेली विशालनी, रोज तर काय आंघोळ करत नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं छान आवरलं आणि कुठं चाललंय. तर मित्रांनो, आज जो आमचे मिस्टर वडेवालेचे CEO आहे, आमचे ग्रॅज्युएटचे को फाउंडर विशाल सर, त्यांना आम्ही मुलगी बघण्यासाठी चाललेलो आहे. तर अतिशय मजा येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. बिझनेसचा कुठल्याही प्रकारचं काही एक टाकणार नाही आहे, पूर्णपणे तुम्हाला मजाच दाखवणार आहे, धमाल दाखवणार आहे. कारण मागच्या व्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला आम्ही धमाल म्हटलो होतं, पण धमाल करताच आली नाही कारण काम खूप जास्त होतं. तर चला मग आपण जाऊया विशाल सरांना मुलगी बघायला, आणि काय होतं ते आपण तुम्ही सांगा, काय होईल ते तुम्ही नंतर आपण डिस्कशन करूच. फायनल झालं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच सांगेल, पण ह्या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा, खूप सारी धमाल करणार आहे, जोडून राहा. तर मित्रांनो, आम्ही निघतो आता घरून, आणि विशालला होप सो मुलगी आवडलेली आहे. आम्ही एकदा जाऊन आलेलो आहे, बट आता परत एकदा बघण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळेजण घेऊन जातोय पूर्णपणे. ही गाडी आहे, आज छोटी गाडी नेत नाही कारण आता मी स्वतः चालवणार आहे. तर मी ही गाडी घेऊन जाणार आहे. तर आपण भेटूया मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण विशाल सरांच्या घरी चाललोय. त्यांना तिथून घेऊ आपल्या गाडीमध्ये, आणि 2-3 गाड्या आहे कारण 12-13 जण आम्ही जातोय. आणि आज जर आवडली तर ऑलमोस्ट आपल्याला सगळ्या गोष्टी फायनल करायच्या का नाही तो पूर्णपणे मोठ्यांचा निर्णय असतो. तर तो निर्णय पण आपण घेऊया. तर चला भेटूया विशाल सरांच्या घरी. यांना मुलगी बघायला जायचंय, तर तुम्हाला दाखवतो बाकीच्या गोष्टी मित्रांनो. चला. नितीन, बाकीचे सगळे पाहुणे वगैरे आलेले. हे विशाल दादांचा बंगला आहे. तर ही मावशी आहे. थोडं हस ग मावशी. हाय. तर ही असं येड्यावानी करते कधी मधी, पण आज ती एकदम एक्साइटमेंट मध्ये मला मारले ती ना पूर्णपणे इकडं. तर ती हसती पण छान मित्रांनो. तर हा विशालचा घर आहे, बंगला आहे. तिकडं मागं शेती आहे, आणि पूर्णपणे या गाया वगैरे तुम्ही बघू शकतात. पूर्णपणे आहे असं माहोल खूप छान आहे ग्रामीण भागामध्ये. तर चला मित्रांनो, आपण जसं पुढं जाऊ तसं मी तुम्हाला दाखवल. कारण आजच्या व्लॉगमध्ये मी सांगितलंय बिझनेसच्या रिलेटेड काहीच गोष्टी नाही, आज पूर्णपणे धमाल होणार आहे. यस मित्रांनो, आम्ही बऱ्याच वेळेपासून निघण्याचा प्रयत्न करतोय, पण दाजींमुळे उशीर झालेला आहे. दाजींनी तब्बल 1 तास उशीर केलाय, पण आता निघतो आम्ही. चला गाड्या काढतोय. चलो नितीन भाऊ, काढा गाडी. मित्रांनो, तुम्ही बघितलंच होतं दाजींमुळे उशीर झालेला होता, पण काय आता दाजी म्हणलं ऐकावं लागेल, तुम्हाला पण माहिती. तर आम्ही चाललेलो आहे. हे विशाल भाऊ मस्त आवरून आता जातोय आम्ही मुलगी बघायला, आणि ती एक्साइटमेंट जरा जास्त असती नवरदेवाची. आमची तर काही नाही, माझं लग्न झालेलं आहे, नितीनचं झालेलं आहे, बाकी तर प्रतिष्ठितच आहे सगळे आपल्यासोबत. पण मजा येणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत जोडून राहा. आणि हा आमचा गणेश नगर परिसर आहे. या गणेश नगरच्या परिसरात तुम्ही बघू शकता खूप सारे खड्डे पण आहे, पण आता परत एकदा महायुतीचं सरकार आलंय तर ते बुजवण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील. पण तुम्ही शेवटपर्यंत जोडून राहा कारण खूप जास्त धमाल होणार आहे. तुम्ही बघू शकता. लोड एक तर 6300 झाले. तर मित्रांनो, आता आम्ही जवळपास आलेलो आहे जिथं आम्हाला पाहुण्यांकडे जायचंय. विशाल सरांची थोडी धक धक चालू आहे. तर दाजी लेट आल्यामुळं ते बडबड करत नाही. त्यांना पहिल्यापासूनच माहिती आहे की आपलं 1 तास हे केलेलं आहे, लेट झालेलं आहे. त्याच्यामुळे बघा ते गालातल्या गालात असतंय. भाऊंचं तर काही विषयच नाही, भाऊंची बडबड तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि नितीन भाऊंची चॅटिंग चालू आहे. तुम्ही म्हणशाल लग्न झालं तरी पण मग घरच्यांसोबत पण करावं लागते. अच्छा ठीक आहे, ते फ्रँचायझी ओनरशी बोलताय. तर चला मित्रांनो, कनेक्ट राहा, आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही जसं जसं काही नवीन गोष्टी मिळतील ते दाखवतच राहील. पण आजच्या व्लॉगमध्ये पूर्णपणे धमाल आहे, त्यामुळे कनेक्ट राहा, शेवटपर्यंत व्लॉग नक्की पहा. तर मित्रांनो, आता जवळपास आलो आहे, आणि विशाल सरांची थोडी धक सुरू झाली आहे या जर्नीमध्ये.
मित्रांनो आम्ही पाहुण्यांच्या घरी पोचलो आणि मामा म्हणाले अरे विशालला नाही आणलं का, अशी एकदम धमाल झाली मित्रांनो. आणि इथं आलो, खूप छान माणसं आहे सगळेजण. आम्ही त्यांच्याशी पूर्णपणे गप्पा मारल्या, आमच्या घरच्यांनी पण गप्पा मारल्या आणि आमच्या गप्पा खूप वेळ चालल्या, पण अतिशय चांगली मीटिंग झाली. आणि ज्यावेळेस सगळे पाहुणे रिलेटिव्ह एकत्र येतात त्यावेळेस पूर्णपणे इकडचा तिकडचा विषय घेतला जातो. अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे इथं पाहुणे बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि आम्ही सगळे एकदम व्यवस्थित जेवण वगैरे करून पाहुणचार झाल्यानंतर आम्ही सगळे तिथून एकदम पॉझिटिव्हली निघालो, कारण सगळ्या गोष्टी एकदम पॉझिटिव्ह होत्या आणि आम्ही मग आमच्या गाडीपाशी आलो. हे बघा मित्रांनो, गाया पण इतक्या खुश आहे, कारण अरे म्हशी नाही का, म्हशी पण लय खुश आहे मित्रांनो. माझ्याकडून चुकून झालं होतं, पण म्हशी पण खुश आहे आणि हा आपला विशाल भाऊ पण खुश आहे, बरोबर ना. तर मित्रांनो आत्ताच आम्ही विशाल सरांना मुलगी बघून निघालो. विशाल सर खुश आहे, बघू शकतात. पाठीमागे दाजी, भाऊ, त्याच्यानंतर बाकी सगळे लोक खुश आहे. कारण विषय काय आहे की विशाल सरांना मुलगी आवडलेली आहे, खूप दिवसापासून चालू होतं त्यांचं लग्न जमवायचं. मे बी ह्या मुलीसोबत लग्न विशाल सरांचं 100% होणार आहे. तर मित्रांनो दाखवूया तुम्हाला नवीन काही गोष्टी, पण धमाल तर झालीच, कारण मुलगी बघण्याच्या कार्यक्रमामध्ये जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात, बघितलेल्या आहे की कसं झालं. तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी आणि घरचे पण वाट बघताय, घरच्यांशी पण बोलू की एक्झॅक्टली आता कधी लग्न करायचं, काय करायचं, कसं करायचं, कुठं करायचं, हे सगळ्या गोष्टींवर एक चर्चा करायची आम्हाला. तर ती चर्चा काही मी तुम्हाला दाखवणार नाही, पण घरी पोहोचल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवल की घरच्यांचा एक्साइटमेंट आणि घरच्यांची खुशी काय आहे. तर चला मित्रांनो जाऊया घरी आता डायरेक्टली. आता आपण डायरेक्ट घरी भेटूया. तर मित्रांनो आलोय आम्ही आता विशालच्या घरी परत पुन्हा एकदा. पण आता आम्ही एक मुलगी पण बघून आलोय, तर विशाल सरांची एक्साइटमेंट, खुशी तुम्ही बघूच शकताय. तर डबल झालेली आहे. हे तर काय बाकीचे आमचे आले नाही, हे बसलेले इथं पूर्णपणे. तर चला मित्रांनो